नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बारसकर सर। आज आपण आधुनिक भारताचा इतिहासमधील या ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राज्यविस्तार व वाटचाल याबद्दल माहिती पाहणार आहोत। ईस्ट इंडिया कंपनी या संस्थेची स्थापना 31 डिसेंबर 1600 साली केली। काही ब्रिटिश व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली गेली। ब्रिटिश व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ईस्ट इंडिया कंपनी स्थापना केली। पूर्वेकडील देशांबरोबर व्यापारी संबंध निर्माण करण्याच्या उद्देशानं ध्येयानं ही संघटना स्थापन करण्यात आली। म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा उद्देश काय होता? पूर्वेकडील म्हणजेच आशिया खंडातील त्या ठिकाणी देशांबरोबर व्यापारी संबंध निर्माण करणं या उद्देशानं ही संघटना स्थापन केली गेली व्यापाऱ्यांनी। आणि या संघटनेला सुरुवातीला त्या ठिकाणी राणी एलिझाबेथ, इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिनं 15 वर्षाची मुदत दिली। 15 वर्षाची मुदत त्या ठिकाणी की 1600 साली ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली। 1600 ते 1615 या कालखंडात त्या ठिकाणी व्यापार करायचा अशी परवानगी या ईस्ट इंडिया कंपनीला राणी एलिझाबेथनं दिली। किती वर्ष? 15 वर्ष। आणि जर तिथून पुढे त्या ठिकाणी त्यांचा या 15 वर्षात त्या ठिकाणी व्यापार व्यवस्थित त्या ठिकाणी चालू राहिला, ठरल्याप्रमाणे नियमाप्रमाणे त्या ठिकाणी टॅक्स किंवा कर महसूल त्या ठिकाणी इंग्लंडच्या सरकारला ईस्ट इंडिया कंपनी भरती, हे सगळं नियमाप्रमाणे झालं तरच तिथून पुढे मुदत वाढवता येईल असा विचार त्या ठिकाणी किंवा असं मत किंवा असा मुद्दा त्या इंग्लंडच्या राणीनं या ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यापुढे ठेवला गेला। त्या दरम्यानच्या कालखंडात त्या ठिकाणी 1608 साली या ब्रिटिशांचं पहिलं जहाज हेक्टर नावाचं 1608 साली इंग्रजांचं पहिलं जहाज भारतात आलं गेलं। काय नाव त्याचं? हेक्टर, बरोबर। त्यानंतर या 1600 ते 1608 या 8 वर्षात या इंग्रजांचा किंवा या ईस्ट इंडिया कंपनीचा एवढा व्यापार वाढला की ही 15 वर्षाची मुदत संपण्या अगोदरच या इंग्लंडच्या पार्लमेंटला म्हणजे इंग्लंडच्या संसदेला, राजघराण्याला या ईस्ट इंडिया कंपनीला कायमस्वरूपीची व्यापारी सवलत किंवा परवानगी द्यावी लागली गेली। आणि ही 15 वर्षाची मुदत संपण्या अगोदरच 1609 सालीच इंग्लंडचा राजा जेम्स प्रथम यानं त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीला कायमस्वरूपी व्यापाराची सनद दिली गेली। ईस्ट इंडिया कंपनीला कायमस्वरूपी व्यापाराची सनद म्हणजे आता त्या ठिकाणी ठराविक कालखंड नाही, कायमस्वरूपी इथून पुढे पूर्वेकडील देशांबरोबर व्यापारी संबंध निर्माण करण्याची परवानगी या ईस्ट इंडिया कंपनीच्या त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना असेल असं इंग्लंडच्या पार्लमेंटनं डिक्लेअर केलं। तशी व्यापाराची सनद म्हणजे काय? परवानगी, बरोबर। कधी दिली? 1609 साली ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी राजा जेम्स पहिला याच्या कालखंडात किंवा यानं त्या ठिकाणी या ईस्ट इंडिया कंपनीला कायमस्वरूपी व्यापाराची सनद मिळाली गेली किंवा दिली गेली। आणि एकदा कायमस्वरूपी व्यापाराची सनद मिळाल्यानंतर या ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांनी मागं पुढं बघितलंच नाही, व्यापार वाढवायचा याच दृष्टीनं अनेक निर्णायक पावलं उचलली गेली। त्यामध्ये स्वतःचं त्या ठिकाणी सैन्य उभा करण्यापासून व्यापारीविषयक देखरेख ठेवण्यासाठी कर्मचारी नेमण्यापर्यंत या ईस्ट इंडिया कंपनीनं नोकर भरती सुद्धा चालू केली गेली। यामध्ये त्या ठिकाणी 1609 ला राजा जेम्स प्रथम यानं त्या ठिकाणी परवानगी दिल्यानंतर या भारतामध्ये व्यापारी सवलत मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला। त्याच वेळेस त्या ठिकाणी सर थॉमस रो त्या ठिकाणी या ब्रिटिश अधिकाऱ्यानं 1615 मध्ये भारताचा बादशाह राजा जहांगीर बादशाहकडून व्यापारी सवलत मिळवली गेली। जहांगीर बादशाहकडून सर थॉमस रो या ब्रिटिश अधिकाऱ्यानं ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यानं त्या ठिकाणी 1615 साली जहांगीर बादशाहकडून त्या ठिकाणी व्यापाराची सवलत मिळवली। इथं प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीला म्हणजे इंग्रजांना म्हणजे ब्रिटिशांना व्यापारी सवलत देणारा पहिला भारतीय राजा कोण? जहांगीर बादशाह। जहांगीर बादशाहनं त्या ठिकाणी व्यापारविषयक सवलत दिली। म्हणजेच काय?
जहांगीर बादशाहनं काय केलं किंवा या थॉमस रोनं सांगितलं काय जहांगीर बादशाहला की आम्ही इंग्रजी व्यापारीत, ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारीत, आम्ही इंग्लंडहून काहीतरी येताना माल आणणार आहेत, इथं तुमच्या स्वराज्यामध्ये, तुमच्या देशामध्ये, तुमच्या प्रांतामध्ये, तुमच्या मुलखामध्ये आम्ही विकणार आहोत आणि इथून जे तुमचे शेती वगैरे त्या ठिकाणी उत्पादन जे होते, इतर पदार्थ आहेत ते आम्ही त्या ठिकाणी कलेक्ट करू आणि इंग्लंडला नेऊ. म्हणजे व्यापार, येताना काहीतरी माल आणणार होते आणि जाताना काहीतरी माल घेऊन जाणार होते. आणि यासाठी या जहांगीर बादशाहनं या इंग्रजांना व्यापारी सवलत दिली गेली. आणि ही व्यापारी सवलत मिळाल्यानंतर यांना त्याच्या अगोदर एक वखार सुद्धा स्थापन केली. वखार म्हणजे काय? व्यापारी केंद्र. वखार किंवा वसाहत म्हणजे व्यापारी केंद्र. या ब्रिटिशांच्या भारतातल्या पहिल्या 4 वखारी इथं आपण बघितल्या तर ब्रिटिशांची पहिली भारतातली वखार त्या ठिकाणी सुरत 1613 मध्ये स्थापन केली. गुजरातमध्ये सुरत या ठिकाणी या इंग्रजांची पहिली वखार स्थापन झाली. कुठं? सुरतला. बरोबर. कधी? 1613. हा प्रश्न खूप वेळाला गेला. इंग्रजांची भारतातली पहिली वखार कोणती? सुरत. बरोबर. कधी? 1613 मध्ये. दुसरी वखार मद्रास. बरोबर. मद्रास म्हणजे आजचं चेन्नई 1639. तिसरी वखार मुंबई 1661 मुंबई आणि चौथी वखार कलकत्ता 1686. ह्या 4 वखारी त्या ठिकाणी क्रमशीर पहिल्या त्या ठिकाणी. या परीक्षा दृष्टीनं महत्त्वाच्या. अनेक वेळा प्रश्न याच्यावर त्या पोलीस भरतीपासून कंबाईनपर्यंत राज्यसेवेपर्यंत सगळ्या परीक्षांसाठी बऱ्याच वेळेस याच्यावर प्रश्न विचारला गेला. इंग्रजांची पहिली वखार कोणती? ब्रिटिशांची भारतातली पहिली वखार सुरत, दुसरी मद्रास, तिसरी मुंबई आणि चौथी कलकत्ता. म्हणजेच इथं पहा, जर आपण भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर त्या ठिकाणी या इंग्रजांनी राज्य विस्तार किंवा व्यापार विषयक क्षेत्र कसं निवडलं गेलं ते तुमच्या लक्षात येईल. या भारतामध्ये हे ब्रिटिश सुरुवातीला व्यापारी म्हणून आले, नंतर राज्यकर्ते बनले. पहिली वखार त्यांनी सुरत या ठिकाणी स्थापन केली. कधी? 1613 साली. आता व्यापारी सवलत सुरत म्हणजे आज भौगोलिकदृष्ट्या गुजरातमध्ये परवानगी मिळाली की इथून व्यापार करा. त्यांनी पहिली वखार स्थापन केली. पहिली वखार व्यापार केंद्र किंवा वखार सुरत या ठिकाणी स्थापन केली 1613 साली. मग यांच्या पुढे प्रश्न पडला की उत्तरेकडे जायचं, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा इकडे उत्तरेकडे जायचं का दक्षिणेकडे जायचं? हे 2 पर्याय आता या इंग्रजांपुढे त्या ठिकाणी होते. मग इंग्लंड या देशाला समुद्रकिनारा उत्कृष्ट दर्यावर्दी होते इंग्रज आणि त्यांना दक्षिणेकडे दिसला हा समुद्र, अथांग समुद्र, अरबी समुद्र. त्यामुळे यांनी दक्षिणेकडे जायचा प्रयत्न केला किंवा दक्षिणेकडे जाण्याचं निवडलं, निर्णय घेतला गेला. त्यात दक्षिणेकडं त्यांच्या अगोदर पोर्तुगीज आलते गोव्यामध्ये 1510ला. तरी मागच्या व्हिडिओमध्ये बघा 1510 साली त्या ठिकाणी गोवा राज्य जिंकून घेतलं युसुफ आदिलशहाकडून. कुणी? पोर्तुगीजांनी. 1510 ते 1961 गोव्यावर राज्य या पोर्तुगीजांचं होतं. त्यामुळं गोव्यामध्ये थांबता आलं नाही. खाली दक्षिणेकडं जामोरिन राजाची हत्या झाली. त्यामुळं त्या फिरंग्यांना किंवा परदेशी व्यक्तींना, व्यापाऱ्यांना केरळमध्ये थारा दिला नाही. कारण का? जामोरिन हा या कालिकत नगराचा राजा होता केरळमधला. म्हणून हे दक्षिणेकडे आले, केरळपासून वळसा घालून हे मद्रासला आले म्हणजे आजचं चेन्नई. आणि चेन्नईला यांनी दुसरी वखार स्थापन केली 1639ला. दुसरी वखार किंवा वसाहत स्थापन केली. त्या दरम्यानच्या कालखंडात गोवा, मुंबई, त्याचबरोबर दीव, दमण, दादर नगर हे पांडिचेरीकडे होतं. दीव, दमण, दादर नगर, मुंबई आणि गोवा हे क्षेत्र कोणाकडे होतं? पोर्तुगीजांकडं. बरोबर. पांडिचेरी नाही. म्हणजे यामध्ये गोवा, त्याचबरोबर दादर नगर आणि दीव दमण आणि मुंबई. गोवा, दादर नगर, दीव दमण आणि मुंबई हे क्षेत्र पोर्तुगीजांकडे होतं. बरोबर. अशा वेळेस मुंबईवर राज्य पोर्तुगीजांचं होतं. मुंबई हे 7 बेटांचं शहर होतं. मुंबई 7 बेटांचं शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? मुंबईला. 7 बेटांचं शहर मुंबई आणि 7 टेकड्यांचं शहर रोम. इटलीची राजधानी रोम हे 7 टेकड्यांचं शहर आहे. जगातील जर विचारला केला 7 टेकड्यांचं शहर त्या ठिकाणी इटलीची राजधानी रोम आणि 7 बेटांचं शहर त्या ठिकाणी मुंबई. बरोबर. या 7 बेटांचं शहर म्हणजे या मुंबईवर त्या ठिकाणी ताबा या पोर्तुगीजांचा होता. पण झालं असं
पोर्तुगीजच्या राजानं, ऐका व्यवस्थित, पोर्तुगीजच्या राजानं आपली मुलगी इंग्लंडच्या राजकुमाराला दिली. वाक्य पुन्हा एकदा, पोर्तुगीजच्या राजानं आपली कन्या इंग्लंडच्या राजकुमाराला दिली. म्हणजे विवाह झाला, शाही विवाह झाला. एका राजानं त्या ठिकाणी आपली मुलगी दुसऱ्या राजकुमाराला दिली गेली. आणि पूर्वीचे विवाह सुद्धा असेच व्हायचे. राजाची मुलगी राजाच्या मुलाला दिल्याची, बरोबर. म्हणजे जातीव्यवस्था, सगळे समाजातील चालीरीती परंपरा त्यानुसार होतं. आता आपण त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जाते आंतरजातीय विवाहाला वगैरे, आंतरधर्मी विवाहाला. पण पूर्वी नव्हतं हे समाज मान्य त्या ठिकाणी, बरोबर. आता तुमच्यापुढे संधी, करा प्रयत्न. यामध्ये सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी इंग्लंडच्या राजकुमाराला पोर्तुगीजच्या राजानं त्या ठिकाणी मुलगी दिली, शाही विवाह झाला. आणि लग्नामध्ये भेट म्हणून पोर्तुगीजच्या राजानं आपल्या जावयाला म्हणजे इंग्लंडच्या राजकुमाराला हे मुंबई देऊन टाकलं. पहा, मुंबई इंग्रजांना कोणताही संघर्ष न करता मिळाले. मुंबई पोर्तुगीजांकडे होतं. पोर्तुगीजच्या राजानं आपली मुलगी इंग्लंडच्या राजकुमाराला दिली म्हणून, आणि लग्नामध्ये त्या ठिकाणी आपल्या भाषेत हुंडा, बरोबर, लग्नामध्ये हे मुंबई भेट म्हणून या इंग्लंडच्या राजकुमाराला दिलं गेलं पोर्तुगीजांनी. आता राजा कुठं? इंग्लंडला. त्याला प्रॉपर्टी कुठं मिळाली? भारतात, महाराष्ट्रात, मुंबई. हे ईस्ट इंडिया कंपनीच्या लक्षात आलं, ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांच्या लक्षात आलं. आणि ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी राजांकडे गेले आणि सांगितलं, राजे, हे मुंबई जे आहे ते जलवाहतुकीसाठी महत्त्वाचं आहे. तिथं व्यापारी केंद्र त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. व्यापार वाढवण्यासाठी ते महत्त्वाचं आहे. म्हणून हे मुंबई भेट आम्हाला वापरण्यासाठी द्या. आता पहा, इंग्लंडचा राजघराणा सेपरेट आहे, बरोबर. पण ईस्ट इंडिया कंपनीत त्या व्यापार करणारी इंग्लंडच्या राजघराण्याची किंवा इंग्लंडच्या पार्लमेंटच्या नियमानुसार व्यापार करणारी ही संस्था होती, बरोबर. कोणती? ईस्ट इंडिया कंपनी. या ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यानं इंग्लंडच्या राजघराण्याकडून किंवा इंग्लंडच्या राजाकडून मुंबई हे बेट वार्षिक 10 पौंड रकमेनं भाडे तत्वावर घेतलं, करार पद्धतीवर घेतलं गेलं. इंग्लंडचं चलन पौंड, जसं भारताचं रुपया, अमेरिकेचं डॉलर, तसं इंग्लंडचं पौंड. 10 पौंड रकमेनं त्या ठिकाणी वार्षिक त्या ठिकाणी भाडेपट्टीवर त्या ठिकाणी करारावर हे मुंबई भेट घेतलं गेलं. आणि या मुंबईला तिसरी वखार स्थापन केली. कधी? 1661 तिसरी वखार स्थापन केली. पण हे इंग्रज स्थिर झाले ते पूर्व किनारपट्टीवर, बंगालच्या उपसागराकडे. त्यामध्ये तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, कलकत्ता म्हणजे पश्चिम बंगाल. आणि कलकत्त्याला त्या ठिकाणी यांनी चौथी वखार भारतातली स्थापन केली. त्या ठिकाणी कलकत्ता या ठिकाणी कधी? 1686. या 4 वखारी या इंग्रजांच्या भारतातल्या. पहिली वखार सुरत 1613, दुसरी वखार त्या ठिकाणी मद्रास 1639, तिसरी वखार मुंबई 1661 आणि चौथी वखार त्या ठिकाणी कलकत्ता 1686. हे परीक्षा दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आता पूर्व किनारपट्टीवर मग त्यांनी मच्छलीपट्टणम, विशाखापट्टणम वगैरे पूर्व किनारपट्टीवर व्यापारी केंद्र चालू केले, व्यापार चालू केला. म्हणजे पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र, तमिळनाडू या भागात त्यांनी इंग्रजांनी व्यापार वाढायला चालू केला. त्यातच या बंगाल प्रांतात यांना व्यापारासाठी संधी मिळते असं दिसलं गेलं. आणि या बंगालचा राजा होता फारुख सियर. बंगालचा नवाब कोण होता? फारुख सियर. फारुख सियर हा बंगालचा नवाब होता. बंगाल म्हणजे, व्यवस्थित आहे का, इथून पुढे बंगाल, मद्रास असे शब्द येणार आहेत. बंगाल म्हणजे आजचा बांगलादेश, पश्चिम बंगाल, ओडिसा, झारखंडचा थोडाफार प्रदेश. म्हणजे आजचा पश्चिम बंगाल राज्य, आजचा पूर्ण बांगलादेश आणि त्याच्या शेजारचे जे राज्य आहेत त्यांचा छोटा छोटा थोडा थोडा प्रदेश त्या ठिकाणी, याला बंगाल प्रांत म्हणायचे, बरोबर. बंगाल प्रांत, बिहार प्रांत, मद्रास प्रांत, मुंबई प्रांत असे प्रांत होते. तर या बंगाल प्रांताचा राजा म्हणजे नवाब कोण होता? फारुख सियर. व्यवस्थित सदन समृद्ध होता. गंगा नदीचं खोरे, पश्चिम बंगालमध्ये वाहणारी गंगा नदी भारतातली सर्वात मोठी महत्त्वाची नदी गंगा नदी. सदन समृद्ध होतं, सगळं काही व्यवस्थित चालू होतं. हा फारुख सियर त्या ठिकाणी दुर्गम आजारानं ग्रासला होता. त्यावेळेस त्या ठिकाणी जे उपचार होते
वनस्पतीचं झाडपाला आयुर्वेदिक वगैरे ते उपचार करून त्या ठिकाणी थांबला होता, परंतु कोणत्याच उपचारानं त्याचा आजार बरा होत नव्हता. अनेक प्रयत्न करून तो थकला होता आणि शेवट त्या ठिकाणी तो अनेक त्या ठिकाणी दरबार भरवायचा, त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचा, लोकांमध्ये मिसळत होता. शेवट त्या ठिकाणी त्याला समजून झालं की याच आजारामध्ये आपलं निधन आहे, आपला शेवट आहे. मग शेवट उत्तरार्धात पुण्याचं काम करू, लोकांच्या मदतीला येऊ, लोकांना दान धर्म करत होता, लोकांच्या अडीअडचणी सोडत होता, लोकांना वेळ देत होता, दरबार भरवत होता, दररोज त्याचं काम चालू होतं. असाच एक दिवस दरबार भरला होता आणि त्या दरबारात हे ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी या बंगालमध्ये व्यापारी सवलती मागण्यासाठी आले होते. पहा, दरबार भरला होता आणि ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी हे व्यापार विषयक सवलती मागण्यासाठी या बंगालमध्ये आम्हाला व्यापार करायचा आहे, त्या ठिकाणी आम्हाला तुमच्या प्रांतामध्ये व्यापार करू द्या, ही सवलत मागण्यासाठी किंवा परवानगी घेण्यासाठी या दरबारात त्या ठिकाणी आले होते. दरबारात आल्यानंतर त्यांच्या अगोदर अनेक लोक बसले होते. राजा एकाएकाला त्या ठिकाणी विचारत होता, तुमची काय अडचण आहे, तुमची काय अडचण आहे, प्रत्येकाला. हे इंग्रज अधिकारी पाठीमागे होते. पण या तास 2 तासामध्ये त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की ह्या सिंहासनावर बसलेला व्यक्ती जो आहे हा फारुखशियर राजा त्या ठिकाणी आहे, तो आजारी. त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं की यांच्या लक्षात आलं की आजारी. तिथं त्या ठिकाणी संरक्षण अधिकारी जे होते, सैन्य होतं, त्यांच्याबरोबर चौकशी केली आणि त्यावेळेस त्या इंग्रजी अधिकाऱ्यांना, ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांना समजलं की राजा दुर्गम आजारांना ग्रासलेला आहे आणि पुण्याचं काम करतोय, दरबार वगैरे भरतोय, लोकांचे प्रश्न वगैरे सोडवतोय. नंबर आला या ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांकडं की तुमचं काय काम आहे. या राजाने विचारलं, तुमचं काय काम, काय अडचण सांगा, काय मदत पाहिजे सांगा. त्यावेळेस या ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी या फारुखशियरला म्हणतात, राजे आमचं काहीच काम नाही. आले होते वास्तविक कशासाठी, व्यापारी सवलत मागण्यासाठी, पण आता बोलतायत काय, राजे आमचं काहीच काम नाही, आम्हाला समजलं तुम्ही आजारी आहात म्हणून भेटायसाठी आलोत. मग जर तुम्ही आजारी असताल आणि तुम्हाला जर एखादा व्यक्ती, एखादा मित्र, एखादा नातेवाईक भेटायला आला तर आपल्याला बरं वाटतं, बरोबर, की कोणतरी आपलं आपुलकीनं चौकशी करतंय. पण आता कोविडच्या कालखंडात लांबूनच चौकशी केली जाते, बरोबर, फोनवरच चौकशी केली जाते, व्यवस्थित काळजी घे बाबा, बरोबर, असंच म्हटलं जातं. यामध्ये फारुखशियरला हे इंग्रजी अधिकारी सांगतायत की राजे आमच्या देशामध्ये मेडिसिनच्या सुविधा, म्हणजे इंग्लंडमध्ये मेडिसिनच्या सुविधा निर्माण झाल्यात, तिथं त्या ठिकाणी त्या ठिकाणी औषध गोळ्या आहेत, जर उपचार केला तर तुम्ही बरा होता या आजारातून. मग राजा म्हणतोय नको, आता अनेक उपचार करून झालेत, पण इंग्रज अधिकारी म्हणतात एक शेवटचा प्रयत्न करा, त्या ठिकाणी आम्ही इंग्लंडवरून डॉक्टर आणतो. आता राजाला वाटलं अनेक प्रयत्न केलेत, आता एक प्रयत्न करून त्या ठिकाणी बघायला काय हरकत आहे. मग फारुखशियरनं परवानगी दिली, कशासाठी, की इंग्लंडवरून मेडिसिन आणण्यासाठी. या ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांनी इंग्लंडहून एक डॉक्टर आणला, साधा डॉक्टर, त्याचं नाव होतं विल्यम हॅमिल्टन. काय नाव होतं, विल्यम हॅमिल्टन. दिसत नसेल तर तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल. विल्यम हॅमिल्टन नावाचा डॉक्टर आणला, साधा डॉक्टर, आजच्या भाषेत आपल्या BHMS साधा. त्या ठिकाणी तिकडून येताना त्याला फी ठरवली, भारतात जायचंय, जाण्या येण्याचा खर्च आम्ही करू आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर एक पेशंट फक्त नीट करायचंय. कोण ठरवतंय, ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी. त्या विल्यम हॅमिल्टन ब्रिटिश डॉक्टराबरोबर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जाण्या येण्याचा खर्च आम्ही करू, तिथं त्या ठिकाणी एक पेशंट नीट करायचे, त्याची काय फी असेल ती सुद्धा आम्ही देऊ, तू त्या व्यक्तीला काय मागायचं नाही. आता विल्यम हॅमिल्टन नावाचे डॉक्टर त्या ठिकाणी भारतात आला आणि फारुखशियरवर उपचार चालू झाले. आता मेडिसिनच्या वगैरे सुविधा त्या ठिकाणी शोध लागला होता, त्यामुळे या उपचाराला, विल्यम हॅमिल्टनच्या उपचाराला, डॉक्टरच्या उपचाराला त्या ठिकाणी फारुखशियर प्रतिसाद देऊ लागला आणि फारुखशियर या आजारातून बरा होऊ लागला. आणि एक वेळ आली तो आजार पूर्ण नष्ट झाला. फारुखशियर म्हणजे बंगालचा नवाब त्या ठिकाणी आजारातून मुक्त झाला. मग राजाला वाटलं आपला नवा जन्म झालाय, सरप्लस आयुष्य भेटलंय, आता हे वाचलो, मरता मरता वाचलोय, बरोबर. अशा वेळेस या फारुखशियरनं या विल्यम हॅमिल्टनला विचारलं त्या ठिकाणी, तुझ्यामुळे मला हे जीवन मिळालंय, तुला काय मागायचे ते माग. ही घटना कधी घडली, 1717 रोजी, बरोबर. त्याच्या अगोदर चौथी वखार स्थापन झाली 1686 कलकत्ता या ठिकाणी, आणि घटना कलकत्ता नगरीमध्ये घडली, बंगाल प्रांतात घडली गेली. 1717 फारुखशियर या बंगालच्या नवाबाला विल्यम हॅमिल्टन या डॉक्टरनं त्या ठिकाणी उपचार केले, बरं झाला. राजा प्रसन्न झाला. मग राजानं त्या ठिकाणी देऊ केलं, तुला काय मागायचं ते माग. हा मागणारच होता विल्यम हॅमिल्टन. तेवढ्यात ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांनी त्याला साईटला घेतलं. ठरलं होतं म्हणले आपलं, तू काय मागायचं नाही,
बरोबर, तुझी फी दिली, जाण्याचा खर्च दिला, जेवण वगैरे दिलंय, अजून काय 10-5 रुपये लागत असतील ते माग, पण तू काय मागायचं नाही. साईटला घेऊन त्याला बोलले. त्यावेळेस विल्यम हॅमिल्टन म्हणला, बरं बा तुमच्यामुळेच आलोय त्या ठिकाणी, मी काय मागत नाही. शेवटी हे सगळे व्यापारी त्या ठिकाणी या दरबारात आले आणि राजाला सांगितलं, राजे हा आमच्यातलाच, आम्हाला काही नको, तुमचं धन दौलत संपत्ती काही नको. राजा म्हणायचं काहीतरी मागा, तुमच्यामुळं मला हे आयुष्य भेटलंय. हे ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी सांगतात, राजे तुमची धन दौलत संपत्ती वैभव आम्हाला काही नको, तुमचं आयुष्य भेटलंय, तुम्हाला वाढलंय त्या ठिकाणी, हेच तुमचा सहवास खूप आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्हाला फक्त एक रिक्वेस्ट आहे आमची तुमच्याकडं की तुमच्या बंगाल प्रांतामध्ये आम्हाला व्यापार करायला परवानगी द्या. म्हणजे आजचा बांगलादेश, आजचा पश्चिम बंगाल वगैरे जो भूप्रदेश आहे याला बंगाल प्रांत म्हटलं गेलं. या बंगाल प्रांतामध्ये आम्हाला व्यापार, या गंगा नदी खोऱ्यामध्ये या बंगाल प्रांतामध्ये आम्हाला व्यापार करण्यासाठी परवानगी द्या. कोण मागतंय? ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी. कोणाकडं? बंगालच्या नवाबाकडं. काय मागितले? फक्त व्यापार विषयक त्या ठिकाणी परवानगी मागितली. मग जेवढं मागितलंय तेवढंच राजानं द्यावं ना, बरोबर. आता पहा, या फारुख शियरनं, या नवाबानं काय केलं, या ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांना या बंगाल प्रांतात जेवढं त्याचं राज्य आहे या बंगाल प्रांतामध्ये करमुक्त व्यापार करायला परवानगी दिली. फक्त व्यापारच नाही तर टॅक्स फ्री करमुक्त व्यापार करा. म्हणजे तुम्ही जो व्यापार करताय त्याच्यावर 1 रुपया सुद्धा टॅक्स द्यायचा नाही. आज आपला देश कशावर चालतोय? अनेक गोष्टीवर टॅक्स आहेत. तुम्ही कपडे खरेदी करायला गेलात टॅक्स आहे, तुम्ही मोबाईल खरेदी करायला गेलात टॅक्स आहे, तुम्ही रिचार्ज मारले मोबाईलचं त्या ठिकाणी, इंटरनेट संपलं रिचार्ज करा, स्पीड कमी येत असेल तर, बरोबर, त्या ठिकाणी यामध्ये रिचार्ज केलंय त्या ठिकाणी त्याच्यावर टॅक्स आहे. मेडिसिनमध्ये गेलात, गोळ्या घ्यायला गेलात त्या ठिकाणी त्याच्यावर टॅक्स आहे, बरोबर. कोणतीही त्या ठिकाणी वस्तू खरेदी करा त्या प्रत्येक गोष्टीवर टॅक्स आहे. चित्रपट बघायला गेलात टॅक्स त्या ठिकाणी आहे. मग मराठी चित्रपट टॅक्स फ्री, करमुक्त त्या ठिकाणी, बरोबर. प्रत्येक गोष्टीवर टॅक्स त्या ठिकाणी असतो, घेतला जातो. मग त्या कराच्या स्वरूपात होणारी रक्कम गोळा केली जाते आणि ती कसा खर्च केला जाते? गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट म्हणजे सरकारी त्या ठिकाणी नोकरदाराचे पगार, रस्ता, पाणी, वीज, स्कॉलरशिप वगैरे, शिष्यवृत्ती, या सगळ्या गोष्टीवर त्या ठिकाणी खर्च केला जातो. याच पद्धतीने देश चालला जातो. मग इथं नवाबानं काय मुदत दिली किंवा काय परवानगी दिली? करमुक्त व्यापार करा, टॅक्स फ्री, करमुक्त व्यापार. म्हणजे बंगालमध्ये आता इंग्रज अधिकारी जो व्यापार करणार होते त्यातून त्या ठिकाणी 1 रुपया सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीला टॅक्स भरायची गरज नव्हती. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी या नवाबाला टॅक्स देणार नव्हती. ईस्ट इंडिया कंपनीला करमुक्त व्यापार करायला परवानगी दिली. आणि राजानं पुढं काय पाऊल टाकलं? उर्वरित भारत जो आहे, उरलेला सगळा मुंबई प्रांत, उत्तर प्रांत, बिहार प्रांत, मद्रास प्रांत, उर्वरित भारतामध्ये तुम्ही बंगालचे प्रतिनिधी म्हणून व्यापार करायला जाऊ शकता. उर्वरित भारतामध्ये तुम्ही बंगालचे प्रतिनिधी म्हणून व्यापार करायला जाऊ शकता. कारण तसे करार होते राजांचे एकमेकात. जसे आज महाराष्ट्र कर्नाटक करार, महाराष्ट्र आंध्र प्रदेश करार, महाराष्ट्र तेलंगणा करार, बरोबर. त्या ठिकाणी राज्यांमध्ये करार असतात. वाहतूक दळण असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी अन्नधान्य आयात निर्यात अशा सगळ्या गोष्टीबद्दल त्या ठिकाणी राज्यांमध्ये सुद्धा करार असतात त्या ठिकाणी. मग तसे या एका राजाचा दुसऱ्या राज्यावर तह असायचा, करार असायचा. त्यामुळे एका प्रांतातली जनता दुसऱ्या प्रांतामध्ये बाजार हाटासाठी त्याचबरोबर त्या ठिकाणी व्यापाराच्या निमित्तानं जात होती. मग हे ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी बंगालचे प्रतिनिधी या नात्यानं संपूर्ण भारतभर व्यापारासाठी गेले. बाकीच्या प्रांतात ते कर महसूल देत होते, टॅक्स देत होते, पण बंगालमध्ये टॅक्स देत नव्हते. कारण तशी व्यापारी सनद, व्यापाराचे परवानगीच या फारुख शियरनं या ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांना दिली होती. याचा दुष्परिणाम काय झाला? 2 दुष्परिणाम झाले. एक, या बंगालचं महसूल म्हणजे उत्पन्न घटलं, टॅक्स फ्री महसूलच घटला. आणि दुसरं, हे ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी भारतभर बंगालचे प्रतिनिधी या नात्यानं व्यापाराच्या निमित्तानं गेल्यामुळं त्यांना कुठं पर्वत आहे, कुठं नदी आहे, कुठं जंगल आहे, कोणत्या प्रदेशात कोणत्या राजाची सत्ता आहे, त्या राजघराण्यामध्ये काही त्या ग्रहक्लह आहे का, ह्या गोष्टी सगळ्या बारकावे माहीत झाली. आणि याच गोष्टीनंतर ब्रिटिशांना भारतभर राज्य विस्तार करण्यासाठी उपयोगी पडल्या. भारतभर राज्य विस्तार म्हणजे सत्ता निर्माण करण्यासाठी या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या, अनुकूल ठरल्या, उपयोगी पडल्या, फायदेशीर ठरल्या गेल्या या इंग्रजांना. नंतर फारुख शियरचं निधन झालं. फारुख शियरचं निधन झाल्यानंतर अलीवर्दी खान गादीवर आला. 1740 ते 1755 या कालखंडात बंगालचा नवाब हा अलीवर्दी खान होता. बंगालचा नवाब कोण होता? अलीवर्दी खान. कधी? त्याचा कालखंड, नवाब पदाचा कालखंड 1740 ते 1755 या कालखंडात अलीवर्दी खान त्या ठिकाणी बंगालचा
नवाब होता. त्याच कालखंडात 1744 मध्ये या अलीवर्दी खानानं या कलकत्ता नगरीभोवती तटबंदी घालायला सुरुवात केली अलीवर्दी खानानं. कारण या कालखंडात मराठ्यांपासून धोका या अलीवर्दी खानाला वाटू लागला. कारण या कालखंडात संपूर्ण भारतावर वर्चस्व म्हणजे स्वतः दिल्ली सुद्धा मराठ्यांच्या ताब्यात होती. आणि या कालखंडात त्या ठिकाणी या अलीवर्दी खानाला असं वाटायचं की मराठ्यांचं आक्रमण आपल्यावर होईल, त्यापासून संरक्षणासाठी तटबंदी असणं गरजेचं आहे. या कलकत्ता नगरीभोवती त्या ठिकाणी या अलीवर्दी खान तटबंदी घालत होता. 1740 पासून 1755 पर्यंत अलीवर्दी खान नवाब पदावर होता. फारुख शेरनं दिलेल्या सवलती ईस्ट इंडिया कंपनीला अलीवर्दी खानानं त्या ठिकाणी पुढं चालू ठेवल्या, त्या बंद केल्या नाहीत. पण या अलीवर्दी खानाला राज्य कारभार करत असताना या ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांचा त्रास होऊ लागला. शेवटी अलीवर्दी खानानं आपल्या नातू अलीवर्दी खानाचा नातू सिराजुद्दौला, या सिराजुद्दौला सांगितलं की बाबा रे काही कर, पण एक वार या इंग्रजांचा बंदोबस्त कर. बाबा म्हणजे त्या ठिकाणी नाताला सांगितले, बाबा रे काही कर, पण एक वार या इंग्रजांचा म्हणजे फिरंग्यांचा बंदोबस्त कर. ते मोठ्या प्रमाणात व्यापारात त्या ठिकाणी अडचण आणतायत, राज्य कारभारात अडचण आणतायत, कर महसूल उत्पन्न यांच्यामुळे घटलंय, असं नातवाला सांगितलं होतं आपल्या आजोबाने. म्हणजे अलीवर्दी खानानं सिराजुद्दौला सांगितलं गेलं. 1755 पर्यंत अलीवर्दी खान हा बंगालचा नवाब पदावर होता. कितीपर्यंत? 1755 पर्यंत अलीवर्दी खान हा बंगालचा नवाब. 1755 ला अलीवर्दी खानाचं निधन झालं. अलीवर्दी खानाला मुलगा नव्हता. अलीवर्दी खानाला मुलगा नव्हता, मुलगी होती. मुलीचा मुलगा, अलीवर्दी खानाच्या मुलीचा मुलगा म्हणजेच अलीवर्दी खानाचा नातू सिराजुद्दौला हा पुढचा नवाब झाला, पुढचा राजा झाला. कोण? सिराजुद्दौला. बंगालचा नवाब पदावर आला गेला. त्या ठिकाणी 1755 आजोबांच्या निधनानंतर 1755 ला बंगालच्या नवाब पदावर हा सिराजुद्दौला त्या ठिकाणी बसला गेला. आणि आल्याबरोबर त्या ठिकाणी त्यानं अनेक गोष्टीमध्ये सुधारणा करण्याचं काम केलं. त्याच्या लक्षात आलं धोका हा इंग्रजांपासूनच आहे आपल्याला. आणि या इंग्रजांना सांगितलं की माझ्या आजोबांनी पंजोबांनी त्या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी तुम्हाला फक्त ईस्ट इंडिया कंपनीलाच त्या ठिकाणी करमुक्त व्यापार करायला परवानगी दिली. आणि फक्त ईस्ट इंडिया कंपनीचे कर्मचाऱ्यांनाच त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीलाच फक्त करमुक्त व्यापार करावा. त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाखाली तुम्ही वैयक्तिक व्यापार करत असाल, चोरटा व्यापार करत असाल तर हे खपून घेतलं जाणार नाही, तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. वैयक्तिक जर व्यापार देणार असता, वैयक्तिक व्यापार करत असाल तर तुम्हाला कर महसूल द्यावाच लागेल. ईस्ट इंडिया कंपनीला करमुक्त व्यापार करायला आम्ही परवानगी दिली. याचबरोबर त्या ठिकाणी या कलकत्ता वखारी भोवती त्या इंग्रजांचं जे व्यापारी केंद्र होतं त्या व्यापारी केंद्राभोवती हे ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी तटबंदी घालायला सुरुवात केली. ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांनीच त्यांनी जे त्या ठिकाणी वस्तू आणलेले आहेत त्यांचं जे रावटीचं ठिकाण आहे त्या ठिकाणाभोवती म्हणजे व्यापारी केंद्राभोवती, त्याला वखारा असं म्हणू आपण, त्या वखारीभोवती तटबंदी घालायला चालू केलं, भिंत बांधायला चालू केलं. कोणी? ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीनं या कलकत्त्यामध्ये. सिराजुद्दौला म्हटला तुम्ही व्यापारी आहात बरोबर, तुम्ही माल आणतायत, मग कोणत्या वस्तू आणतायत ते आम्हाला दिसू द्या. तुम्ही तटबंदी घालू नका, तुम्ही तटबंदी घालू नका. तुम्ही कोणत्या वस्तू आणतायत ते आम्हाला दिसू द्या. तुम्ही काय इथं दारुगोळा शस्त्रास्त्र आणणार आहेत का? तुम्ही काय इथं दारुगोळा शस्त्रास्त्र आणणार आहेत का? तटबंदी घालू नका, चोरटा व्यापार करू नका, असं 1755 पासून 1756 पर्यंत एक वर्ष हा सिराजुद्दौला या इंग्रज अधिकाऱ्यांना ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगत होता. 1755 पासून 1756 पर्यंत एक वर्ष त्यांना विनंती करत होता की चोरटा व्यापार करू नका, कर महसूल द्या, त्यावर तटबंदी घालू नका, तुम्ही कोणत्या वस्तू आणतायत त्या आम्हाला दिसू द्या. एक वर्ष त्या ठिकाणी विनंती करत होता. पण या इंग्रज अधिकाऱ्यांना ईस्ट इंडिया कंपनीला वाटलं, या व्यापाऱ्यांना वाटलं याच्या आजोबाला आम्ही घाबरलो नाहीत, पंजोबाला घाबरलो नाहीत आणि हा काल नवाब झालाय आणि आम्हाला त्या ठिकाणी सांगायला लागलाय.
त्यामुळे सिराजुद्दौलाच्या सूचनाकडं दुर्लक्ष यांनी केलं गेलं. सिराजुद्दौलाच्या सूचनांकडं दुर्लक्ष त्या ठिकाणी या ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी केलं गेलं. शेवटी राजा होता तो सिराजुद्दौला, बंगालचा नवाब होता. राग आला त्याला, हे चोरटा व्यापार करतायत, तटबंदी घालतायत. या नवाबानं सिराजुद्दौलानं आदेश दिला आपल्या सैन्याला की या कलकत्ता नगरीमध्ये जेवढे त्या ठिकाणी फिरंगी दिसतील, फिरंगी म्हणजे इंग्रज, परकीय, बरोबर, या इंग्रजी व्यक्तींना शोधून काढा, पकडून आणा. कोण म्हणतोय? बंगालचा नवाब आपल्या सैन्याला आदेश दिला सिराजुद्दौलानं, या कलकत्ता नगरीमध्ये जेवढे इंग्रज अधिकारी असतील, जेवढे इंग्रज व्यक्ती असतील त्यांना पकडून आणा, बंदिस्त करा. राजाचा आदेश आल्यानंतर सैन्य या कलकत्ता नगरीमध्ये गल्लीबोळापर्यंत घुसला आणि जिथं जिथं इंग्रज अधिकारी दिसन त्याला त्या पकडायला धरपकड चालू झाली. आता त्यावेळेस काय आधार कार्ड, पॅन कार्ड चेक करायची गरज होती का? नाही ना, ते बघितलं की कळत होता इंग्रज आहे. त्याची केशभूषा, वेशभूषा वगैरे, लँग्वेज, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत्या. आणि 146 लोकांना पकडून आणलं. किती? 146 लोकांना पकडून आणलं. एक छोटी रूम होती तळघरात. दरबार चालू होता, सिराजुद्दौला दरबार भरला होता. अचानक एक व्यक्ती दरबारात आला, सैन्य दरबारात आला, लष्कर. सिराजुद्दौलाची नजर त्या व्यक्तीकडे गेली की लष्कर आणि तेही दरबारात आले. ताबडतोब त्या व्यक्तीला पुढे बोलवलं राजानं. शिपाई होता, सैन्य होतं, एक व्यक्ती होता शिपाई. आल्यानंतर त्याला विचारलं का एवढं धावत पळत त्या ठिकाणी सभागृहात आला किंवा त्या ठिकाणी दरबारात आला. त्यानं सांगितलं, राजे तुम्ही सकाळी सांगितलं होतं ते इंग्रज अधिकाऱ्यांना, इंग्रज व्यक्तींना पकडून आणा, त्यांना आणलंय. आता दरबार चालू होता, कामाची व्याप्ती होती. ते पुढे आल्यानंतर ते गरबाडा राजा, डायरेक्ट राजानं त्या ठिकाणी त्या सैनिकाला बोलवलं. त्यामुळे ते सैनिक घाबरलं थोडं आणि भीत त्या ठिकाणी राजाला सांगितलं की तुम्ही सकाळी सांगितलं होतं त्या व्यक्तींना धरून आणल्या मी. राजा म्हणला एवढंच आहे का? ठीक आहे म्हणलं. मग ते व्यक्तीनं विचारलं, शिपायानं विचारलं की या व्यक्तीचं करायचं काय, या इंग्रज अधिकाऱ्यांचं, इंग्रज व्यक्तींचं करायचं काय? राजा म्हणला आपलं जे पाठीमागं तळघर आहे त्या तळघरामध्ये त्या ठिकाणी यांना डांबून ठेवा. खोली होती, ते 2 मिनिटांनी त्या खोलीचा आकार सांगतो मी, छोटी खोली होती. आता हा शिपाई त्या ठिकाणी रिटर्न गेला आणि बाहेर सगळ्या सैनिकाला सांगितलं राजांचा आदेश आहे, पाठीमागच्या तळघरामध्ये यांना बंदिस्त करा. पाठीमागच्या तळघरामध्ये खोली जी आहे बारकी, त्या खोलीमध्ये यांना बंदिस्त करा. एकशे 46 लोक पकडून आणले होते. ऐका परत, 146 लोक इंग्रज अधिकारी पकडून आणले होते. त्या सैनिकांनी बाहेर सांगितलं गेलं की राजांचा आदेश आहे त्या ठिकाणी पाठीमागच्या तळघरातील रूममध्ये यांना कोंडून टाकायचं. त्या तळघरातील रूमचा आकार होता 18 बाय 14 फूट, म्हणजे 18 फूट लांब आणि 14 फूट रुंद. एवढी छोटी खोली होती, फक्त 18 बाय 14ची तळघरातली. आणि या तळघरातील खोलीमध्ये 18 बाय 14 फूट त्या ठिकाणी आकाराच्या खोलीमध्ये या 146 व्यक्तींना डांबून टाकलं, बंदिस्त केलं गेलं. 146 लोकांना संध्याकाळ झाली, कोंडून टाकलं. दुसऱ्या दिवशी सकाळ उजळली, दरबार भरला आणि पहिल्याच बाकावर लष्कर अधिकारी म्हणजे या त्या ठिकाणी सिराजुद्दौलाचं सैन्य 2 अधिकारी बसले होते. पहिल्याच बाकावर सैन्य बसून बघून त्या ठिकाणी सिराजुद्दौला गोंधळला. सैन्याला विचारलं काय काम आहे? मग हे सैन्य म्हणलं राजे काल ते व्यक्ती धरून आणले होते, त्यांचं करायचं काय? राजे म्हणलं हा ते काल गडबडीत त्या ठिकाणी विसरून राहिले म्हणले तुम्हाला विचारायचं. किती जण आणलेत म्हणले? ते म्हणले 146. ते म्हणले बाकीचे कुठे आहेत? ते म्हणले एकाच रूममध्ये सगळे. ते रूमचा आकार 18 बाय 14. राजाने डोक्याला हात लावला. राजाने सांगितलं ती खोली उघडा. खोली उघडली तर 146 पैकी 123 वजा झालते, गुदमरून मेले. 146 पैकी किती? 123 गुदमरून मेले, ऑक्सिजनच्या अभावी मेले. उरले किती? फक्त 23. उरले 23. पुन्हा सैन्य राजाकडे आलं. राजाला विचारलं 123 गेलेत, गुदमरून मेलेत, ऑक्सिजनच्या अभावी मेलेत,
23 जण जिवंत आहेत, त्यांचं काय करायचं? सैन्य राजाला विचारते. राजा म्हणला त्यांना हानमार करू नका, सोडून द्या. सैनिक गेले त्या 23 जणांकडं, सांगितलं तुम्हाला राजानं जायला सांगितलं, काय चहा पाणी करायचं असेल तर करा म्हणले, नाही तर जा तुम्ही. आता 123 डेड बॉड्या त्यांच्या पुढे दिसत आहेत मरलेल्या. हे पूर्ण हेही थोडे म्हणजे यांचे हृदयाचे ठोके स्पंदन कमी झालते, बरोबर, ऑक्सिजन यांनाही पुरेसा भेटला नव्हता, पण वाचले कस तरी. या 23 जणांना सोडून दिलं. ही बातमी, ही घटना 20 जून 1756 घडली होती. कधी घडली घटना? 20 जून 1756. इतिहासात याच घटनेला अंधार कोठडीची घटना या नावानं उल्लेख आहे. ब्लॅक होल ट्रेजेडी, अंधार कोठडीची घटना म्हणून हीच घटना ओळखली जाते. अंधार कोठडीची घटना म्हणजेच ब्लॅक होल ट्रेजेडी, बरोबर. त्या ठिकाणी 18 बाय 14 फूट आकाराच्या रूममध्ये 146 जण डांबले होते. 123 जणांचा गुदमरून ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू झाला. 23 जण त्या ठिकाणी जिवंत राहिले. ही घटना 20 जून 1756 रोजी घडली गेली. हिलाच अंधार कोठडीची घटना म्हणलं जातं. त्यावेळेचा ब्रिटिश अधिकारी त्या ठिकाणचा ड्रेक नावाचा हा पळून जाण्यात यशस्वी झाला. ड्रेक नावाचा ब्रिटिश अधिकारी होता तिथला बंगालमधला इंग्रजांचा, तो पळून गेल्यात यशस्वी झाला. आता ही घटना कलकत्त्यामध्ये नगरीमध्ये घडली. ही बातमी वाऱ्यासारखी या बंगाल नगरीमध्ये पसरली. संपूर्ण बंगाल नगरीमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. या इंग्रज अधिकाऱ्याने, इंग्रज व्यापाऱ्यांना, इंग्रजी व्यक्तीनं जसं असेल तसं तो व्यापार सोडून दिला आणि बंगाल नगरी सोडून दिली. नको इथं आता हे राजा त्या ठिकाणी काय खरं नाही. सिराजुद्दौलाचं डोकं आता राग आलाय त्याला, बरोबर. त्यामुळे त्या ठिकाणी त्यानं हे कृत्य केलंय. त्यामुळं ब्रिटिश अधिकारी, इंग्रज अधिकारी म्हणण्यापेक्षा ब्रिटिश व्यक्ती आणि अधिकारी सगळेच कर्मचारी ईस्ट इंडिया कंपनीचे सगळ्यांनी कलकत्ता नगरी सोडून दिली. या बंगाल प्रांतात त्या ठिकाणी बंगाल प्रांत सोडून दिला. ते डायरेक्ट त्या ठिकाणी 23 जण त्या जिवंत राहिले, ते सुद्धा तिथे थांबले नाही, डायरेक्ट मच्छलीपट्टणमला आले. तमिळनाडूमध्ये आले, चेन्नईच्या जवळच, आंध्र प्रदेशमध्ये त्या ठिकाणी मच्छलीपट्टणम. काही जण त्याने मद्रासला गेले, मद्रास म्हणजे चेन्नईला गेले. घडलेला प्रकार त्या ठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला की असं असं झालंय. अंधार कोठडीची घटना. या अंधार कोठडी घटनेचा बदलाच घ्यायचा या ईर्ष्येनं इंग्रज अधिकाऱ्यांची चर्चा होऊ लागली की सिराजुद्दौला या गोष्टीचा त्या ठिकाणी बदला घ्यायचा. सिराजुद्दौला बंगालच्या नवाब पदावरून काढायचं. या गोष्टीवर चर्चा चालू झाली. पण लढायला जायचं कोणी, हा प्रसंग, हा प्रश्न या इंग्रज अधिकाऱ्यांच्या पुढे होता. लाखो सैन्य, 50,000पेक्षा जास्त सैन्य या नवाबाकडे होतं, बंगालच्या सिराजुद्दौलाकडे होतं. अशा वेळेस अनेक दिवस चर्चा झाली, चर्चा विनिमय झालं आणि एका इंग्रज शिपायाचे कडं त्या ठिकाणी 3,000 सैन्य दिलं. त्यामध्ये 2100 काळे सैन्य आणि 1100 गोरे सैन्य, असे 3,000-3,500ची फौज होती. 2100 काळे म्हणजे भारतीय आणि 1100 गोरे म्हणजे इंग्रज, असे 3,200 सैन्यांची एक फौज, 3,000-3,500ची एक फौज या इंग्रज अधिकाऱ्याकडे दिली. आणि तो 3,000ची फौज घेऊन चाललाय कुठं लढायला? या बंगालच्या नवाबाच्या विरुद्ध, सिराजुद्दौलाच्या विरुद्ध. त्याच्याकडे 50,000पेक्षा जास्त फौज आणि यांची 3,000 फौज. आता हा इंग्रज अधिकारी या सिराजुद्दौलावर कोणकोणते अधिकारी नाराज आहेत त्यांना शोधून घ्यायला किंवा सुरुवात करायला, त्यांचा सापडायला किंवा त्यांची माहिती काढून घ्यायला सुरुवात केली. सिराजुद्दौलाच्या विरुद्ध नाराज असणारे जे अधिकारी आहेत, जे सेनापती आहेत, त्यांचा शोध याने चालू केला. आणि त्याच्या लक्षात आलं जो सिराजुद्दौलाचा मेन सेनापती त्या ठिकाणी मीर जाफर हाच नाराज आहे. त्यावेळेस या कालखंडात कलकत्त्यामधील श्रीमंत सावकार माणिकचंद जगन्नाथ सेठ, माणिकचंद जगन्नाथ सेठ, जगत सेठ श्रीमंत होता. त्याच्या मदतीने फुटलं ते थोड्याशा आमिषाला जाऊन. श्रीमंत सावकार पहा, इथं आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. भारतीय म्हणजे हे इंग्रज व्यापारी जे होते डायरेक्ट भारतातल्या शेतकऱ्याकडून माल घेत नव्हते. भारतातले शेतकरी भारतीय व्यापाऱ्याकडे माल विकायचे आणि हे भारतीय व्यापारी इंग्रजी व्यापाऱ्याला हे माल द्यायचे. म्हणजे भारतीय व्यापाऱ्यांचे
इंग्रजी व्यापाऱ्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते, चांगलं कम्युनिकेशन होतं, बरोबर. यामध्ये हा श्रीमंत व्यापारी होता जगत सेठ, याच्या मार्फत त्या ठिकाणी मीर जाफरकडे प्रस्ताव गेला की अलीवर्दी खानाच्या निधनानंतर मीर जाफर हा तूच वरिष्ठ त्या ठिकाणी अधिकारी आहेस आणि तू बंगालचा नवाब होऊ शकतोस. सिराजुद्दौला काल परवाचं पोरगे नवाब झालंय, त्याच्या हाताखाली तू काम करतोय, सगळं सैन्य तुझ्या ताब्यात आहे. कोणाला म्हणतायत? मीर जाफरला. कोण? श्रीमंत सावकार जगत सेठ आणि तो ब्रिटिश अधिकारी, त्यांच्या घरी त्या ठिकाणी, त्या सावकाराच्या घरी त्या ठिकाणी मीटिंग झाली आणि सांगतायत की तू सर्वात मोठा वरिष्ठ सेनापतीस, तूच बंगालचा नवाब होणं गरजेचं आहे, तुझा अन्याय झालाय आणि आम्ही तुला बंगालचा नवाब करू, तू आमच्या बाजूने ये. कारण का सगळं सैन्य या मीर जाफरकडे होतं, सगळं सैन्य कोणाच्या ताब्यात होतं? मीर जाफरच्या ताब्यात होतं. त्यामुळे मीर जाफर जो निर्णय घेणार होता तो बंगालच्या या त्या ठिकाणी संस्थानाबद्दल अतिशय महत्त्वाचा निर्णय होता. मीर जाफरनं सुरुवातीला हा प्रस्ताव स्वीकारला नाही, पण त्यानंतर या सिराजुद्दौलाचा खजिनदार राय दुर्लभ याच्यापुढे प्रस्ताव मांडला. या राय दुर्लभकडे प्रस्ताव मांडत असताना या जगत सेठ आणि इंग्रज अधिकाऱ्याने त्या ठिकाणी राय दुर्लभला सांगितलं, मीर जाफर आमच्या बाजून आलाय. वास्तविक आलेला नव्हता, मीर जाफर आमच्या बाजून आलाय आणि तू काय ते सांग, तूही आमच्या बाजूने ये, तुलाही त्या ठिकाणी चांगलं पद देऊ, त्या ठिकाणी पैसे देऊ वगैरे. राय दुर्लभ फुटला. राय दुर्लभ फुटल्यानंतर पुन्हा हे मीर जाफरकडे गेले. मीर जाफरला सांगितलं, राय दुर्लभ आमच्या बाजून आलाय, तुझं काय ते सांग. अनेक वेळेस त्याच्यावर दबाव वगैरे चर्चा वगैरे चालू झाल्या आणि त्याच्यापुढे शेवटी प्रस्ताव ठेवला. युद्ध लागल्यानंतर आम्ही खूप मोठी फौज इंग्लंडहून आणली. पहा किती मोठी, 3000ची खूप मोठी फौज आणली आम्ही इंग्लंडहून. आधुनिक शस्त्रास्त्र आहेत म्हणजे आमच्याकडं. आणि आता सिराजुद्दौलाचं काय खरंच नाही, सिराजुद्दौलाचा पराभव त्या ठिकाणी होणारच आहे, असं 3,000-3,500 फौज घेऊन आलेला व्यक्ती त्यांनी सांगतोय. इकडं 50,000पेक्षा जास्त फौज आहे. आणि त्या मीर जाफर पुढे प्रस्ताव ठेवला, ती युद्ध लागल्यानंतर तू तटस्थ राहायचंय. तटस्थ राहायचं म्हणजे सिराजुद्दौलाच्या बाजून लढायचं नाही आणि आमच्या बाजून लढायचं नाही, तटस्थ राहायचं. तटस्थ जरी राहिला तरी आम्ही तुला बंगालचं नवाब करू, असा प्रस्ताव मीर जाफर पुढे ठेवला गेला. आणि यातून इंग्रज अधिकारी कोण होता? तो रॉबर्ट क्लाइव्ह होता, बरोबर. इंग्रज अधिकारी कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह. या रॉबर्ट क्लाइव्हनं त्या ठिकाणी श्रीमंत सावकार जगत सेठ, त्याचबरोबर मीर जाफर, राय दुर्लभ यांच्याबरोबर कम्युनिकेशन केलं. हे सगळे अधिकारी आपल्या बाजूने घेतले आणि या रॉबर्ट क्लाइव्हनं या सिराजुद्दौला बरोबर लढाई चालू केली. आणि ही लढाई या बंगालमध्ये प्लासी या ठिकाणी 23 जून 1757 झाली. 23 जून 1757 म्हणजेच अंधार कोठडीची घटना झाल्यानंतर 1 वर्षानं या गोष्टीचा बदला घेतला. 23 जून 1757 साली बंगालमध्ये प्लासीत लढाई झाली. ही प्लासी या ठिकाणी, बंगालमधले प्लासी या ठिकाणी लढाई झाली. विशेष काही लढाई झालीच नाही, फक्त 7 इंग्रज अधिकारी मारले होते, 7 सैन्य मारलं होतं फक्त. कारण का त्या ठिकाणी मीर जाफर तटस्थ राहिला, फुटला गेला. सिराजुद्दौलाच्या लक्षात आलं हे सगळं आपलंच सैन्य फुटलंय. सिराजुद्दौलानं कोणताही प्रतिसाद न करता, कारण सिराजुद्दौलानं मीर जाफरला आदेश दिला, पण मीर जाफर आदेशच ऐकना. राय दुर्लभला आदेश दिला, पण राय दुर्लभ सुद्धा फुटला होता. हे वरिष्ठ अधिकारीच फुटले. ते सिराजुद्दौलाच्या लक्षात आल्यानंतर कोणताही प्रतिसाद किंवा प्रतिकार न करता सिराजुद्दौलानं आपलं पद सोडलं, बंगालचं नवाब पद सोडलं. ही प्लासीची लढाई त्या ठिकाणी इतिहासातील महत्त्वाची, लक्षात घ्या. अनेक वेळा प्रश्न याच्यावर. प्लासीची लढाई 23 जून 1757 साली घडली गेली. 23 जून 1757 ही प्लासीची लढाई झाली आणि बंगालमधील प्लासी या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह विरुद्ध सिराजुद्दौला यांच्यामध्ये लढाई झाली. सिराजुद्दौलाचा पराभव झाला. पराभव म्हणण्यापेक्षा फोडाफोडीचं राजकारण करून इंग्रजांनी ही लढाई जिंकली. मीर जाफरला बंगालचं नवाब केलं. मीर जाफरला बंगालचं नवाब केलं आणि या मीर जाफरकडून या बंगालमधला उत्तर 24 परगणा नावाचा जिल्हा आहे आज. उत्तर 24 परगणा हा भूप्रदेश इंग्रजांनी घेतला आणि त्या कालखंडात 1 कोटी रुपये युद्धाचा खर्च म्हणून 1 कोटी रुपये रक्कम या मीर जाफरकडून घेतली. कधीची? 1757 साली 1 कोटी रुपये घेतले त्यावेळेची. 24 परगणा नावाचा भाग ताब्यात घेतला आणि याला सांगितलं आम्ही करमुक्त व्यापार करणार आहेत. याबरोबर येणाऱ्या प्रत्येक इंग्रज अधिकाऱ्याचा इथं मान सन्मान झाला पाहिजे तुमच्या दरबारामध्ये. आणि अशा अनेक बंधन टाकून त्या ठिकाणी मीर जाफरला बंगालचं नवाब पदावर बसवलं. पण मेटाकुटीला आला मीर जाफर. बंगालचा नवाब झाला पण कर महसूल देणी देऊ देऊ त्या ठिकाणी मेटाकुटीला आला.
रोज कोण ना कोण अधिकारी आणायचे इथं त्या ठिकाणी दरबारात सत्कार समारंभ, त्याचे जेवण मेजवानी वगैरे, त्याच्याबरोबर 100-200 लोक त्याचं जेवण वगैरे त्या ठिकाणी खर्च वाढला. मेटाकुटीला आला मीर जाफर. मीर जाफरकडून आपल्या गरजा भागवल्या जात नाहीत हे इंग्रज अधिकाऱ्याच्या लक्षात आलं. मग मीर जाफरला बंगालच्या नवाब पदावरून काढलं आणि त्याचा जावई मीर कासिम याला बंगालचं नवाब केलं. पहा घटना कशीकडे दिली. मीर जाफरला बंगालचं नवाब पद त्या ठिकाणी दिलं होतं. या मीर जाफरला बंगालच्या नवाब पदावरून काढलं. मीर जाफरला बंगालच्या नवाब पदावरून काढलं आणि त्याचा जावई कोण, मीर कासिम याला बंगालच्या नवाब पदावर त्या ठिकाणी बसवलं गेलं. मीर कासिम हा पराक्रमी निघाला. आल्याबरोबर इंग्रजांना सांगितलं त्या ठिकाणी की तुमची काय देणी आहेत ती एक रकमी देऊन टाकली आणि ईस्ट इंडिया कंपनीला करमुक्त व्यापार आहे यानं भारतीय व्यापाऱ्यांना सुद्धा करमुक्त व्यापार करायची परवानगी दिली. मीर कासिमनं काय केलं, भारतीय व्यापाऱ्यांना सुद्धा सांगितलं करमुक्त व्यापार करा. त्याचबरोबर त्या ठिकाणी परकीय व्यक्तीचा दरबारामध्ये सत्कार समारंभ बंद केला, कार्यक्रम बंद केला. या गोष्टी इंग्रजांना आवडणाऱ्या नव्हत्या. साहजिकच या गोष्टी इंग्रजांना आवडणार नाहीत. म्हणून या इंग्रजांनी या मीर कासिमला बंगालच्या नवाब पदावरून काढलं आणि पुन्हा मीर जाफरला बंगालचं नवाब केलं. पहा, ज्यावेळेस मीर जाफरला बंगालचं नवाब पदावरून काढून मीर कासिमला बंगालचं नवाब पद केलं त्यावेळेस मीर जाफरनं विरोध केला नव्हता. काय आपला जावईच त्या ठिकाणी बंगालच्या नवाब पदावर बसलाय. पण ज्यावेळेस मीर कासिमला बंगालचं नवाब पदावरून काढलं आणि त्याचे सासरे पुन्हा मीर जाफर बंगालचं नवाब झालं त्यावेळेस मीर कासिमला राग आला की सगळं काय सुरळीत असताना मला बंगालच्या नवाब पदावरून काढले. घर कलश लावून दिलं, घरामध्ये भांडण लावून दिले या इंग्रजांनी. राग आलाय मीर कासिमला. आज माझ्या बाबतीत झालं हे उद्या तुमच्या बाबतीत होऊ शकतं असं इतर राजांना तो सांगू लागला. कोण, मीर कासिम. आणि हा मीर कासिम त्या ठिकाणी अयोध्येच्या नवाबाकडे गेला, सुजाउद्दौला. त्यावेळेचा अयोध्येचा नवाब कोण, सुजाउद्दौला. घडलेला प्रकार सुजाउद्दौला सांगितला आणि सुजाउद्दौलाकडे मदत मागितली. कुणी, मीर कासिमनं. सुजाउद्दौलानं मदत द्यायची त्या ठिकाणी तयारी दर्शवली. पण त्यानं सांगितलं फक्त आपलीच मदत घेऊन चालणार नाही तर ही घडलेला प्रकार आपण दिल्लीच्या बादशाहाला सांगू. त्यावेळेचा दिल्लीचा बादशाह शाह आलम, त्यावेळेचा दिल्लीचा बादशाह कोण, शाह आलम यांच्याकडे सुद्धा हे गेले आणि शाह आलमला हा त्या ठिकाणी घडलेला प्रकार सांगितला. आता शेवटी सगळे एकत्र कोण आले, त्या ठिकाणी दिल्लीचा बादशाह शाह आलम, अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला आणि मीर कासिम हे 3 एकत्र आले. आणि इकडे पुन्हा रॉबर्ट क्लाइव्ह म्हणजे 3 भारतीय राजे आणि पुन्हा इंग्रज अधिकारी रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये घनघोर अशी लढाई झाली. बक्सारची लढाई. बक्सार कधी, 22 ऑक्टोबर 1764 रोजी, 22 ऑक्टोबर 1764 रोजी त्या ठिकाणी बक्सारची लढाई झाली. बिहारमध्ये त्या ठिकाणी बक्सार गंगा नदी काठावर या ठिकाणी घनघोर अशी लढाई झाली. बक्सारची लढाई 22 ऑक्टोबर 1764 रोजी बक्सारची लढाई झाली. कोणाकोणामध्ये, भारतीय राजे एका बाजूने होते. कोण, त्या ठिकाणी मीर कासिम बंगालचा नवाब बरोबर, त्याचबरोबर सुजाउद्दौला अयोध्येचा नवाब आणि शाह आलम दिल्लीचा बादशाह या सगळ्यांचं सैन्य होतं. त्याच्या विरुद्ध इंग्रज रॉबर्ट क्लाइव्ह. प्लासीची लढाई फोडाफोडीचं राजकारण करून इंग्रजांनी जिंकली होती. पण बक्सारच्या लढाईमध्ये इंग्रजांचं सामर्थ्य दिसलं. इंग्रजांची एकनिष्ठता दिसली. शिस्त, आधुनिक शस्त्रास्त्र, नियोजन या सगळ्या गोष्टी दिसल्या गेल्या. आणि या भारतीय राजांकडे नव्हत्या. नियोजन नव्हतं, लढायचं म्हणून लढले. दिल्लीचं सैन्य आले कुठं, बंगालमध्ये बक्सारला आले लढण्यासाठी. मग त्या भागातल्या भूप्रदेशाबद्दल त्यांच्यामध्ये आत्मीयता नव्हती, आपुलकी नव्हती. आपण दिल्लीचा राजा आपला, आपण त्याचे कर्मचारी, तिथला भाग आपलाय, तिथला मुल्क आपलाय, आपण परमुल्कात आलो, दुसऱ्या मुल्कात आलोत आणि दुसऱ्या राजासाठी लढतोय. त्यामुळे तिथल्या भागाबद्दल त्या सैनिकांच्या मनामध्ये आपुलकी नव्हती, नियोजन नव्हतं, आधुनिक शस्त्रास्त्र नव्हते. अशा अनेक कारणामुळे या 3ही संयुक्त फौजांचा पराभव झाला. दिल्ली, अयोध्या आणि बंगालच्या सैनिकांचा पराभव झाला. या रॉबर्ट क्लाइव्हनं तरी बंगालच्या नवाबाचा आणि या दिल्लीच्या बादशाहाच्या सैनिकांचा सुद्धा पराभव केला. जो प्लासीच्या लढाईमुळे भारतीय राज्य कारभारामध्ये इंग्रजांचा प्रवेश झाला, पाय रोवला होता. प्लासीच्या लढाईमुळे त्या ठिकाणी भारतीय राज्य कारभारात इंग्रजांचा पाय रोवला गेला, सुरुवात झाली.
तो पाया मजबूत केला, भक्कम झाला बक्सारच्या लढाईमुळं, आणि इथून पुढे ते राज्य कारभारातच प्रवेश केले. म्हणजे 31 डिसेंबर 1600 साली ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी किंवा इंग्रज व्यापारी म्हणून आले, आणि आता त्या ठिकाणी या प्लासीच्या लढाईपासून 1757 पासून राज्य कारभारातच प्रवेश करायला सुरुवात केली. राज्य कारभारात प्रवेश झाला प्लासीच्या लढाईपासून, आणि तो प्रवेश मजबूत झाला बक्सारच्या लढाईमुळे. बक्सारच्या लढाईत त्या ठिकाणी भारतीय सैन्याचा पराभव झाला गेला, आणि त्याच वेळेस हा त्या ठिकाणी 1765 करार करतो रॉबर्ट क्लाइव्ह. या तीनही त्या ठिकाणी बंगालचा नवाब, अयोध्येचा नवाब आणि दिल्लीचा बादशाह यांच्या विरुद्ध करार करतो. यांच्याबरोबर 1765 अलाहाबादचा तह, कोणता अलाहाबादचा तह 1765, आणि या अलाहाबादच्या तहानुसार त्या ठिकाणी या रॉबर्ट क्लाइव्हनं दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली गेली. या बंगालचा पहिला गव्हर्नर म्हणून रॉबर्ट क्लाइव्हला नियुक्त केलं. प्लासीची लढाई जिंकल्याबरोबर 1757 बंगालचा पहिला गव्हर्नर या पदावर रॉबर्ट क्लाइव्हची नियुक्ती केली, आणि पुन्हा दुसऱ्यांदा बक्सारची लढाई जिंकल्याबरोबर 1764 बक्सारची लढाई जिंकल्याबरोबर दुसऱ्यांदा बंगालचं गव्हर्नर पद दिलं. बंगालचा 2 वेळा गव्हर्नर झालेला एकमेव व्यक्ती रॉबर्ट क्लाइव्ह. बंगालचा 2 वेळा गव्हर्नर झालेला एकमेव व्यक्ती कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. आणि बंगालचा पहिला गव्हर्नर सुद्धा रॉबर्ट क्लाइव्ह. प्लासी आणि बक्सारची लढाई यानं जिंकून घेतली गेली. इथपर्यंत माहिती या व्हिडिओमध्ये आहे. पुन्हा व्हिडिओ नसेल समजला तर रिपीट पहा, व्यवस्थित पहा. काही अडचण वगैरे आली तर त्या ठिकाणी फोन करा, मेसेज करा. यामध्ये टेलिग्राम लिंक तुम्हाला मी देतो. आज टेलिग्राम लिंकमध्ये सर्चमध्ये जायचं आहे @बारसकर सर. एवढं सर्च करा सर्च बारमध्ये बारसकर सर, BARASKARSIR बारसकर सर एवढं सर्च करा. MPSC GK नावाचा चॅनल येईल, MPSC GK नावाचा चॅनल येईल, त्याला जॉईन करा. ओके, धन्यवाद.